चंद्रपूर जिल्हा. चंद्रपूर. आता बघा याची हाईट किती झाली असेल? 7-8 फूट झाली. हा, आता एवढे बोंड लागल्यावर कापूस उभा राहते का? नाही नाही. हा, आणि त्याच्यामुळे बांधणी महत्वाची आहे. हे एवढं आपण मुद्दाम आपलं नुकसान नाही याच्यात. म्हणजे हे जवळपास 15-20 तास बांधली नाही, याच्यामध्ये नुकसान आहे. याच्यामध्ये बरेच लोक म्हणतात ना, मग सरासरी बोंड एवढे लागतात का? आता या ना इकडे, या दोघं ते या. आता काय करा, येथून नाही का इथपर्यंत फळपांड्या मोजा. जोरात मोजा. बरेच सोडल्या तुम्ही, अर्ध्या बादच केल्या. इकडे बघा, पान मोजतो आता. इकडं आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20च पकडा. आणि याला जर 20 बोंडाला जर 5-5 जरी बोंड लागले, 5च पकडा ना, तर येथून इकडे किती व्हायले? 100 बोंड. हे मुख्य फळफांदे अलगच राहिल्या खालच्या. इथल्या पण सोडल्या. हा, इथल्या पण सोडल्या. सोडल्या का? तर कमीत कमी 200 बोंडामध्ये नॉर्मल आहे. 200 बोंड कोणी. आणि हे बहाणं महत्वाचं आहे, कारण 200 बोंडाचा कापूस उभा राहणार नाही ना. आता स्टीम पान आहे, तर जमीन एवढी हलकी आहे समजा. तर मागच्या वर्षी विट्टीच्या भट्ट्या होत्या, हे बघा नाही आता स्टीम तेवढं. हा, इट्टीची भट्टी होती तेवढं स्टीम. त्याचं बुड बुड. हा, हा, बुड लय मोठं. बुडावर असते सगळं. जेवढं बुड मोठं होईल ना, तेवढ्या बोंड मोठे होते. एवढ्या जवळ फळफांदी कशी काय आपल्याकडे नाही? हे आपण जे खत जास्त टाकतो की नाही बघा, तुम्ही जास्त खत टाकलं समजा, जसं की टॉनिक ले टाकतो, वरखत टाकतो, टाकल्यामुळे हे काय होते, हे अंतर जे असं 2-2 3-3 बोट बघायला मिळते ना, हे बुडापासून बघा, हे तुम्ही जास्त खत टॉनिक टाकले, हे अंतर डायरेक्ट लांब पडते इथपर्यंत. त्याच्यामुळे खत कमी टाकायचे एकदम. टॉनिक कोणतं चालत नाही, वरखत नाही चालत नाही कोणतं, जसं की स्टिम्युलर किंवा 19-19 सारखे काय आपण टाकतो ना वरखत, हे बिलकुल नाही चालत.